म्हणाले होते की देशामध्ये इंधन दरवाढीमुळे सार्वजनिक प्रवास महागू शकतो, तर त्याचं उदाहरण सुद्धा मी तुम्हाला आता देते। ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समितीने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीसाठी निवेदन दिलंय। समितीने किमान भाड्यामध्ये प्रति किलोमीटर 4 रुपयांची वाढ तसंच त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 2 रुपये वाढवण्याची मागणी केली आहे। तर टॅक्सीचं किमान भाडं 30 वरनं 33 रुपये करावं अशी मागणी केली आहे। सध्या शहरामध्ये जवळपास 8 लाख वाहनं सीएनजी वरती चालतात। त्यात सुमारे 2 लाख रिक्षा आहेत, 1 लाखाहून अधिक टॅक्सी आहेत आणि 5 लाखांपेक्षा जास्त खासगी कारचाही याच्यात समावेश आहे। त्यामुळे खासगी वाहतुकीवरती तर परिणाम झालाच आहे। आता तो सार्वजनिक साधनांवरही होऊ घातलाय। पण या सगळ्याबद्दल प्रवाशांना नेमकं काय वाटतंय या प्रस्तावावर ते आपण पाहूया। ठाणे शहर रिक्षा टॅक्सी कृती समितीने ठाणे आरटीओला एक पत्र दिलंय आणि त्या पत्रातून रिक्षाचं भाडं हे किमान प्रवासासाठी 4 रुपयाने वाढवायची मागणी केलेली आहे। स्थानिक रिक्षा चालकांना काय वाटतं ठाण्यात ते आपण जाणून घेणार आहोत। आपण ठाणे स्टेशनच्या बाहेर असलेल्या सॅटिस या ठिकाणी असलेल्या या रिक्षा स्टँडवर आहोत। सीएनजीचे भाव वाढले, रिक्षाचे भाव वाढायला पाहिजे का? काय वाटतं, तुमची रोजीरोटी कशी चालते? अरे बहुत तकलीफ हो गया साहब, आए दिन बढ़ते जा रहा है, 2 रुपया 4 रुपया 5 रुपया करके 1-1.5 साल में 50 रुपया बढ़ गया है सीएनजी। बहुत तकलीफ होता है, मीटर तो बढ़ता नहीं है लेकिन सीएनजी ये सब का भाव बढ़ते जा रहा है, बहुत परेशान है हम लोग। काका, सीएनजीचे भाव वाढलेत, रिक्षाचे भाव वाढले का? तुमची आमदानी? रिक्षाचे कुठे वाढले? नाही वाढले। सीएनजीचे 4 रुपये वाढलेत, हो 4 रुपये वाढलेत, पण आपला मीटरचे नाही वाढलेत। वाढायला पाहिजे? वाढायला पाहिजे हो। आता दिवसामध्ये 30 रुपये 40 रुपये जास्त जातो दररोजचे। सीएनजीचे भाव वाढले 2 रुपयाने, आता मागणी करते आहे रिक्षाचे युनियन की 4 रुपयाने भाव रिक्षाचे देखील वाढवायला पाहिजे। रिक्षा चालकांना खूप महागाई सहन कर। काय वाटतं? धंदे वाढतात, खरंच वाटतं, धंदे पण नाही आहे। सगळे शेअरिंग ओला ही ती उमका तुमका चालू आहे, खरंच बोलतो, बाकी काय नाही। खूप त्रास आहे, मगर काय करणार आता आम्ही लोक, काय करू शकत नाही। एवढा उन्हामध्ये बघा तुम्ही, घर कसं चालतं तुमचं? नाही तर काय चालते, 300-400 रुपये दिवसांनी छुटते, मालकांना पण 300 रुपये द्यायला लागते, काय करणार दिवसाला? तर हवालदार लोकांचे पण नो पार्किंग नो एंट्री, कसं काय करायचे? असं लफडे साहेब। आपण इथे आणखी काही रिक्षा चालक आहेत। सीएनजीचे भाव वाढले, तुमचे रिक्षाचे दर वाढले का? नाही ना, अजिबात नाही। काय वाटतं, मागणी केली 4 रुपयाने दर वाढावे, बरोबर आहे? बरोबर आहे, मागणी आता काय आहे, महागाई पण तेवढी तशी वाढलेली आहे, त्याला काय आता सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे, एकाने नाहीच। आमचे हे वाढवा रिक्षा चालक पण मागणी करतात। काय वाटतं, प्रवासी म्हणून इतर देखील महागाई वाढतेच आहे, पण ते लोक आपल्याला हे नाही करत ना। इकडे आता आम्ही बसलो तर त्यांनी सांगितलं आम्ही पुढे जाणार नाही, त्यांना जिथे जायचं असतं तिथेच जातात ते लोक। आपण पैसे द्यायला तयार असलो तरी ते लोक जात नाही ना, मग ते पैसे आपण वाढवून दिल्यावर काय फायदा आहे त्याचा? चुकीचं आहे मागणी त्यांची, चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे। तुम्ही मीटर प्रमाणे घेऊन जर तुम्हाला सफिशियंट मिळतंय, त्यात कमी कुठे मिळतंय? जे गव्हर्नमेंटने रूल ठेवले तेच आहे। आणि जेव्हा आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, तुम्हाला तो वाढवायचे, जेव्हा कमी होतात तेव्हा तुम्ही कमी करतात का? वाढवायचाच विचार करता, कमी करायचा कधी विचार नाही करत। आणि पॅसेंजरला जे हालाकी लागते ते तुम्ही त्याच्या तिकडे दुर्लक्ष आहे एकदम। मग जर तुम्ही रूल बनवत असाल तर गव्हर्नमेंट तुम्हाला कशाला त्यासाठी सपोर्ट करणार? नाहीच करायला पाहिजे। वाढवायला हरकत नाही 4 रुपयांनी, पण यांनी टँट्रम नको करायला। आम्ही इथे येणार नाही, आम्ही तिथे येणार नाही, हे काय लाईनमध्ये असल्यानंतर पण टँट्रम करतात, कोऑपरेट नाही करत, नाही येणार। आम्ही शॉर्ट डिस्टन्सला राहतो, तयार होत नाहीत, त्यांना नेहमी लांबची भाडी हवीत। रिक्षा चालक मागणी करतात 4 रुपयाने भाव वाढवावे, पटते तुम्हाला? नाही कारण रोजचं लोकांना यायला 4 रुपयाने वाढवून म्हणजे भारी पडेल ना। ऑफिसवाले, मुलं, शाळेची सगळ्यांना एवढं परवडणार नाही ना। 4 रुपये एकदम वाढवणं म्हणजे खूप दिवसाला किती महाग होऊन जाईल। ठाणे शहर रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस दयानंद गायकवाड आपल्या बरोबर आहेत। सर, एक लेटर तुमचं आम्हाला मिळालेलं आहे कृती समितीचं, त्या लेटरमधून तुम्ही ठाणे आरटीओकडे मागणी केलेली आहे रिक्षाचे टॅक्सीचे दर वाढावे, काय नेमकी मागणी आहे तुमची? सीएनजीच्या दरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 4 वेळा वाढ झालेली आहे, इतर इंधन वाढलेले आहे, महागाईचा फटका रिक्षावाल्यांना सुद्धा आहे। आम्ही अशी मागणी केलेली त्याच्यामध्ये, पिवळ्या टॅक्सीकरिता जी 30 रुपये होती ती आता 33 रुपये व्हावी, आणि रिक्षाचे जे 26 रुपये ते 30 रुपये व्हावे।
मग आता ज्यावेळी तुम्ही मागणी केली आरटीओकडे, आरटीओचं काय म्हणणं आहे? कारण की परिवहन मंत्री देखील ठाण्यामधलेच आहेत, प्रताप सरनाईक, तुम्ही त्यांना देखील भेटणार आहात का? नाही, नेमकं पुढचं पाऊल काय असेल? नाही, मागच्या वेळेस जसे आम्ही दरवाढीची जशी मागणी केली, परिवहन मंत्र्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन दरवाढ केली आणि ह्याही वेळी संवेदनशील परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब हे वेळोवेळी रिक्षावाल्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि मला वाटतं या पत्राची दखल प्रशासन, परिवहन मंत्री, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे घेतील. पाहूया आता सरकार आणि स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या संदर्भात काय निर्णय घेतात ते. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. तर आपण पाहिलं की रिक्षा चालकांची एक मागणी आहे की अशा पद्धतीने भाडेवाढ झाली पाहिजे, कारण तेहीच शेवटी सर्वसामान्य नागरिक आहेत. पण त्याचबरोबर ठाणेकरांना मात्र वाटतंय की अशी भाववाढ होऊ नये, परंतु त्यांच्या डोक्यावरती आता भाडेवाढीची टांगती तलवार आहे, हे मात्र नक्की. आता जरा कोल्हापुरात जाऊयात. यंदाच्या महागाईचा सर्वात पहिला फटका सर्व